Good afternoon, students. Standard 3, subject English. Unit number 2, page number 27. And this is our page number 27. On this page, we learn let us speak. चला बोलूया. यामध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत. प्रथम या शब्दांचा परिचय करून घेऊया. अंडर, UNDER, अंडर म्हणजे खाली. ऑन, ON, ऑन म्हणजे वर. नियर, NEAR, नियर म्हणजे जवळ. आज या 3 शब्दांच्या आधारे आपल्याला नवीन वाक्य कशी तयार करायची हे आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया. आता या चित्रामध्ये आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी दिसते आणि मुलाच्या हातामध्ये आपल्याला एक पेन दिसतोय. मुलाचं नाव आहे अमन आणि मुलीचं नाव आहे बीना आणि हा आहे पेन. आता हा पेन अमनला कुठे सापडलेला आहे तो या बीनाला सांगतो. आता नेक्स्ट पिक्चर मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय दिस इज अ डोअर अँड दिस इज अ पेन. Aman says, I found this pen near the door. Is it yours? मला हा पेन दरवाजाच्या जवळ सापडला. हा तुझा पेन आहे का बीना? बीना says, Yes, it is mine. Thank you. हो, हा माझाच पेन आहे. तू मला परत दिला त्याबद्दल थँक यू. आता यामध्ये आपल्याला काही नवीन शब्द आलेले आहेत जे आतापर्यंत आपण कधीही अभ्यासलेले नाहीत. कोणते ते शब्द आहेत? हा आहे फाउंड, FOUND. फाउंड म्हणजे सापडला. याच्यानंतर आहे धिस, THIS. धिस म्हणजे हा. यानंतर नवीन शब्द आहे नियर, NEAR. नियर म्हणजे जवळ. पुढचा शब्द आहे DOOR, डोअर. डोअर म्हणजे दरवाजा. आणि यातला शेवटचा शब्द आहे माइन, MINE. माइन म्हणजे माझा. अशा पद्धतीने या 2 विद्यार्थ्यांमधलं संभाषण आपण पाहिलं. चला तर मग अशीच काही छोटी छोटी वाक्य आपण पाहणार आहोत. आता पुढच्या चित्रामध्ये आपल्याला एक चटई आणि एक पेन दिसतोय. Where is the pen? A pen is under the mat. पेन चटईच्या खाली आहे. पुढील चित्रात आपल्याला एक प्लेग्राऊंड दिसतोय आणि प्लेग्राऊंड वर हा आपल्याला पेन दिसतोय. Where is the pen? A pen is on the playground. खेळाच्या मैदानावर हा पेन आहे. पुढील चित्रात काय दिसतंय आपल्याला? A table and a pen. Where is the pen? A pen is near the table. And in the last picture, a chair and a pen. Now tell me, where is the pen? A pen is under the chair. A pen is under the chair. अशा पद्धतीने आपण अंडर, ऑन आणि नियर या शब्दांपासून छोटी छोटी वाक्य तयार करायला शिकलो. आता आपण पेनच्या ऐवजी इतर वस्तू घेऊन 2 मुलांमधलं संभाषण कसं असतं ते पाहणार आहोत. आता या ठिकाणी त्याआधी आपण काही नवीन शब्द आलेले आहेत त्या शब्दांचा परिचय करून घेऊया म्हणजे आपल्याला अभ्यास करताना सोपं जाईल. इट्स, इट्स याचा पूर्ण 2 वेगवेगळे शब्द आहेत ते एकत्र आले की या पद्धतीने लिहितात इट इज. उच्चार आहे इट्स. यानंतरचा नवीन शब्द आहे हुज, WHOSE. हुज म्हणजे कोणाचा. पुढील शब्द आहे दॅन, THEN. देन म्हणजे नंतर, पण इथे आपण बोली भाषेत मग हा सुद्धा आपण शब्द उच्चारतो. यानंतर आहे नो, KNOW. नो म्हणजे माहित असणे.
थिंक, THINK, थिंक म्हणजे वाटणे किंवा विचार करणे. आणि पुढचं आहे बिलॉंग्स, BELONG, बिलॉंग्स म्हणजेच असणे. आता या चित्रामध्ये आपल्याला दोन मुलं दिसत आहेत. बॉयज नेम इज सॅम अँड गर्ल्स नेम इज रिया. आणि रियाच्या हातामध्ये हा पेन आहे जो तिला सापडलेला आहे. रिया काय म्हणते? आय फाउंड धिस पेन अंडर द बेंच. मला हा वर्गात बेंच खाली एक पेन सापडलेला आहे. इज इट युअर्स? हा तुझा पेन आहे का सॅम? सॅम उत्तर देतो, नो इट्स नॉट. हा माझा पेन नाही. आता इथे सुद्धा इट्स हा नवीन शब्द आपल्याला पाहायला मिळतो. हे देखील एक संक्षिप्त रूप आहे. यानंतर रिया विचारते, मग हुज इज इट देन? मग हा कोणाचा पेन असेल? डू यू नो? तुला माहित आहे का? त्यावर सॅम उत्तर देतो, आय थिंक इट बिलॉंग्स टू जुई. मला वाटतं हा जुईचा पेन आहे. आता अशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये संभाषण चालू आहे. आता यानंतर आपण वर्गात सापडणाऱ्या काही इतर वस्तूंचाही उपयोग करून संभाषण कसं करतात ते पाहूया. यासाठी वर्गातील आपण दोन नवीन विद्यार्थी घेतलेले आहेत. पहिली आहे इरा आणि हा आहे ओम. आता इराच्या हातामध्ये हा आहे शॉर्पनर आणि हा शॉर्पनर पाहून ओम तिला विचारतो, व्हॉट्स दिस? आता इथे सुद्धा व्हॉट्स यामध्ये दोन शब्द आहेत. कोणते ते दोन शब्द आहेत? व्हॉट इज. व्हॉट इज ते व्हॉट्स या पद्धतीनेही लिहिलं जातं. व्हॉट इज दिस? इरा सेज इट्स अ शार्पनर. इट्स अ शार्पनर. हा शार्पनर आहे. आता इथे पण आपल्याला इट्स हा ही संक्षिप्त रूप आहे इट इज. इट इज ला इट्स म्हणतात. आता पुन्हा ओम विचारतो, हुज शार्पनर इज इट? हा कोणाचा शार्पनर आहे? आय डोंट नो, आस्क जिया. इराला माहीतच नाहीये हा शॉर्पनर कोणाचा आहे, कारण तिला तो वर्गात सापडलेला आहे. म्हणून ती विचारते, आस्क जिया. आता इथे नवीन शब्द आलाय, आस्क. आस्क म्हणजे विचार, जियाला विचार. आता अशा पद्धतीने ओम हा शार्पनर घेऊन कोणाकडे जातो? तर आता या चित्रामध्ये ही आहे जिया आणि हा आहे ओम आणि हा ओमच्या हातात आहे शार्पनर. आता ओम जियाला काय विचारतोय? हुज शार्पनर इज इट? हा शार्पनर कोणाचा आहे? तेव्हा जिया उत्तर देते, आय थिंक इट्स जुईज. मला वाटतं हा जुईचा आहे. आता हा शार्पनर घेऊन ओम जातो जुईकडे. हा आहे ओम, त्याच्या हातात हा शॉर्पनर आहे आणि ही आहे जुई. आता ओम जुईला काय विचारतो? जुई इज धिस युअर्स? हा जो शॉर्पनर आहे माझ्या हातातला हा तुझा आहे का? आता जुई पहा किती खुश दिसते. जुई म्हणते, येस इट्स माइन. हा माझा आहे आणि तो तू मला परत दिल्याबद्दल थँक यू. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या वस्तूंच्या आधारे छोटी छोटी वाक्य तयार करून संभाषण केलेलं आहे. आता याच पद्धतीने आपल्याला काही नवीन शब्द दिलेले आहेत. या शब्दांवर आधारितच आपल्याला पुन्हा काही नवीन वाक्य तयार करायचे, ज्यासाठी अंडर, ऑन आणि नियर या शब्दांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. मग कोणती वस्तू दिलेल्या आहेत? an eraser, a stone, a marble, a clip and an earrings. चला तर मग एक एक वस्तू घेऊन आपण वाक्य कशी तयार करायची ते पाहूया. आता पुढील चित्रामध्ये here is a table and an
eraser. Where is the eraser? An eraser is on the table. In the second picture, now where is the eraser? An eraser is near the table. And in the third picture, where is the eraser? An eraser is under the table. अशा पद्धतीने on, near आणि under या शब्दांचा वापर करून आपण छोटी छोटी वाक्य तयार केली. यानंतरच्या चित्रात आपल्याला बस आणि स्टोन दिसत आहे. स्टोन म्हणजे दगड. आता 3 वेगवेगळी चित्र आहेत. याचाच आधारे आपण छोटी वाक्य तयार करूया. आता या पहिल्या चित्रामध्ये वेअर इज द स्टोन? अ स्टोन इज अंडर द बस. In the second picture, where is the stone? A stone is on the bus. बसच्या वर आहे. And in the third picture, where is the stone? A stone is near the bus. अशा पद्धतीने आपण बस आणि स्टोन या चित्रांचा वापर करून छोटीशी वाक्य तयार केली. चला तर अजून काही चित्र पाहूया. आता या चित्रामध्ये मार्बल अँड बॉक्स. आता हे जे पहिलं चित्र दिसतंय यामध्ये वेअर इज द मार्बल? अ मार्बल इज नियर द बॉक्स. मार्बल बॉक्सच्या जवळ आहे. इन द सेकंड पिक्चर वेअर इज द मार्बल? अ मार्बल इज अंडर द बॉक्स. बॉक्सच्या खाली आहे. इन द थर्ड पिक्चर वेअर इज द मार्बल? अ मार्बल इज इन द बॉक्स. बॉक्सच्या आतमध्ये आहे. आणि इन द लास्ट पिक्चर वेअर इज द मार्बल? A marble is on the box. अशा पद्धतीने near, under, in and on या 4 शब्दांच्या आधारे आपण छोटीशी वाक्य तयार केली. अजून काही चित्र पाहूया. आता इथे आपल्याला a bag and a clip. See this first picture. Where is the clip? A clip is on the bag. And in the second picture, where is the clip? A clip is under the bag. And in the third picture, where is the clip? A clip is near the bag. आणि अशाच पद्धतीचं आपण अजून एक चित्र पाहणार आहोत. A box and an earring. Now see the earring. Where is the earring? An earring is on the box. Where is the earring? An earring is under the box. And where is the earring? An earring is near the box. अशा पद्धतीने आपण या on, under आणि near या शब्दांच्या आधारे छोटी छोटी वाक्य तयार केली. चला तर यावर आधारित छोटासा व्हिडिओ पण पाहूया. Some new words. Look at the pictures on the wall. Ahmad, play Aman's role. Ruchi, you take Reena's role. Now, read what is on the wall. Beena, I found this pen near the door. Is it yours? Yes, it is mine. Thank you. Look at these pictures. Nikhil, you play Sam's role. And Jenny, you play Ria's. I found this pen under the bench. Is it yours? No, it's not. Whose is it then? Do you know? I think it belongs to Jui. Look at these pictures. Ahmad, you play Om. Jenny, play Ira. Ruchi, play Jia. And Bubbly, you play Jui. What's this?
It's a sharpener. Whose sharpener is this? I don't know. Ask Jia. Gia, whose sharpener is this? I think it is Jui's. Jui, is this yours? Yes, it's mine. Thank you. Now, let's learn some new words. Where did Aman find the pen? Near the door. Where is the pen now? Near the table. Look at the picture. Where is the cat? Near the book. Where is the pen in this picture? Under the chair. Where is the pen in this picture? It is under the mat. Look at this picture. Where is the dog? The dog is under the table. Where is the ruler? On the mat. Where is the book? The book is on the table. Where is the stone? It is on the box. Where is the clip? The clip is in the box. Where is the bat? It is in the playground. Where are the earrings? They are in the box. Look at the pictures and complete the sentences. The cat is on the bus. The car is under the bus. No, the car is near the bus. The ball is under the bus. Bubbly is in the bus. Look at the pictures and complete the sentences. The doll is on the box. Oh no, it's in the box. The eraser is near the box. The marble is on the box. The stone is under the box. Now, repeat after me the words we learned today. An eraser. A marble. A clip. A stone. Earrings. Thank you.